लग्न ठरवताना मुलीकडचे आपल्या मुलीची गरीब गाय म्हणूनच ओळख सांगतात, पण हे कधीच नाही सांगत ती शिंग मारण्यात पण एक्सपर्ट आहे. सुन, सासूबाई कॅडबरी खाणार का? सासू, नको ग बाई, मला कुठे सात समुंदर गाण्यावर नाचता येतं. एवढे प्रिन्स आणि क्वीन तर मुघलांच्या काळात सुद्धा नव्हते, जेवढे आता सोशल मीडियावर आहेत. या शतकातील सर्वात मोठा जोक कम्प्युटर आणि मोबाईलचा शोध लावला आहे, तो आपल्या वेळेची बचत करण्यासाठी. हा हा हा. मुलगा, पीलू तेरे नीले नीले नैनों से शबनम, पीलू तेरे गिले गिले होठों की सरगम. मुलगी, इन दोनों के बीच में नाक भी आती है, वहां से भी कुछ खा पी ले, भूख मरे. कविता वाचन सुरू होते. एका कवीने कविता सादर करण्यासाठी तोंड उघडले की त्याची कवडी बाहेर यायची. असे अनेकदा झाले. शेवटी ना राहून एक श्रोता उद्गारला, अहो कविराज, आता कविता सुरू करणार की फक्त कॅसेट बदलत राहणार? बनता जुरॅसिक पार्क सिनेमा पाहायला गेला होता. सिनेमा सुरू झाल्यावर सगळेजण डोळे फाडून त्यातली दृश्य पाहायला लागले. अचानक कॅमेरा डायनासॉरवर आला. तो पुढे येऊ लागला. ते पाहून बंता कमालीचा घाबरला आणि मागे मागे जाऊ लागला. तर मागे संता बसलेला. संता, ओय पाजी, क्या डर गए क्या? अरे भाई, तो तर फक्त सिनेमाच आहे. बंता, पता है जी, पता है, हा सिनेमा आहे, हे मला ठाऊक आहे, पण ते त्या डायनासॉरला थोडंच ठाऊक आहे. झंप्या घरातून मार खाऊन रागाच्या भरात शाळेत जात असतो आणि तेव्हाच त्याला त्याच्या शेजारच्या काकांनी विचारलं, बाळा, शिकायला चालला आहेस का? झंप्या, नाही, शाळेचा गणवेश घालून माझ्या बापाच्या लग्नात नाचायला चाललोय. गुरुजी वर्गात सांगत होते की न्यूटन रात्री कसा रस्त्यावरील दिव्यांच्या खाली अभ्यास करत होता. झंप्या खिडकीच्या बाहेर बघत होता. गुरुजी, झंप्या, लक्ष कुठे आहे? झंप्या, गुरुजी, मी विचार करत होतो, जर न्यूटन रात्री दिव्याच्या खाली अभ्यास करत होता, मग सकाळी काय गोट्या खेळत होता का? चिंगी, झंप्या महाराज, मला भविष्य बघायला शिकवा ना. झंप्या, ठीक आहे, डोळे बंद करून गाल पुढे कर. चिंगी, नको, तुम्ही पप्पी घ्याल. झंप्या, बघ, शिकलीस भविष्य बघायला?